झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप मध्ये भारतानं विजेतेपद पटकावलं। भारताच्या या विजयात मोलाचा वाटा होता तो मुंबईकर सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे यांचा। अचाट मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आली। कबड्डीतल्या महाराष्ट्राच्या सुवर्ण कन्या सुवर्णा अभिलाषानं जिंकून दिला वर्ल्ड कप। सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या मुंबईतल्या कबड्डीपटूंनी महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे। पाटणा इथं झालेल्या पहिल्या कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इराण विरुद्ध विजय मिळवत भारतीय महिला कबड्डी टीम वर्ल्ड चॅम्पियन झाली। हा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महाराष्ट्राच्या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे यांनी मोलाचं योगदान दिलं। सुवर्णानं भारताला पहिला पॉइंट मिळवून देत भारताचं खातं उघडलं, तर अभिलाषानंही 3 पॉइंट्ससह एका बोनस पॉइंटची कमाई करून दिली। जपानविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्येही अभिलाषानं जोरदार हल्ले चढवत भारताला फायनलचं तिकीट मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली। भारताला मिळालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये म्हणूनच या मराठी कबड्डीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे। एशियन गेम्स मध्ये करू शकले नव्हते। आम्ही खूप चांगला खेळ केला आणि जे काय आम्ही प्लॅन केलं होतं, जे काय आम्ही जजमेंट्स लावले होते, ते सगळं आम्ही सक्सेस करून दाखवलं। लीड घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर खेळत होतो, त्यामुळे इतकी भीती वाटत नव्हती शेवटपर्यंत, कारण का आम्ही 10चा डिफरन्स घेऊन खेळत होतो आणि जे सर आणि मॅडमने जे काही स्ट्रॅटेजी लावलेल्या त्याचप्रमाणे आम्ही करत होतो। जेव्हा आम्हाला 5 करायचे तेव्हा आम्ही 5च करत होतो। ज्यावेळेस आम्हाला बोनस नाही द्यायचा त्यावेळेस आम्ही बोनस देत नव्हतो। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीममध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुवर्णा आणि अभिलाषा या अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत। सुवर्णा दादरच्या मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत एका 10 बाय 12च्या घरात राहते, तर चेंबूरला राहणाऱ्या अभिलाषाची परिस्थितीही सुवर्णाहून काही वेगळी नाही। दादरच्या शिवनेरी सेवा मंडळामध्ये सुवर्णानं कबड्डीचे धडे गिरवले आणि शिवशक्तीतर्फे खेळताना ती डावा कोपरा रक्षणमध्ये तरबेज झाली। गजला म्हणून जी मुलगी चांगली खेळत होती, तिला सुवर्णाने ज्या हुल दिल्या त्यातनं ज्या बाहेर गेल्या आणि तिच्यामुळे तिचे जे मारण्याचे पॉईंट होते ते कमी झाले आणि ते फायदेशीर झाले। म्हणजे ती जर 15 मिनिटं फोन आधी करत नाही आणि कदाचित ती हुल देत नाही, ते मॅचचा निकाल अजून टफ झाला असता। म्हणजे 8-10 पॉईंट झाले असते ना, ती कदाचित इंडिया 2-3 पॉईंटने पण जिंकली असते। तिने फोन केला, चांगलं केलं। प्रत्येक बारकी गोष्ट काही करायची असेल तरी ती अजूनही मला विचारते। जेवढं सांगाल तेवढं तिचं कमीच आहे गुण, पण आम्हाला तिच्याबद्दल खूप अभिमान आहे। आता आम्हाला असं वाटलं नव्हतं ती इथपर्यंत पोहोचेल, पण ती जिद्दीने ती इथपर्यंत पोहोचली। तिची जिद्द आहे। सुवर्ण आणि अभिलाषा या गुणवान कबड्डीपटूंनी वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीनं महाराष्ट्राची शान नक्कीच वाढवली। त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळेच आज त्यांना सारा महाराष्ट्र सुवर्ण कन्या या बिरुदावलीनं ओळखू लागलाय। अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या असलेल्या सुवर्ण आणि अभिलाषा यांनी स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर आज आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। म्हणूनच या सुवर्ण कन्यांचा आज साऱ्या महाराष्ट्राला अभिमान वाटतोय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।